हो म्हणतात का जीएसटी लावणं झालं, जीएसटी सगळं झालोय म्हणून फक्त एक राजेश निकम वगळता फक्त राजेश निकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल झाले राजेश बुवा जीएसटी सही झालं. आता पहिला विषय महत्वाचा प्रश्न उत्तरांचा भाग वडी मगाशी घराला गेली बा माझ्या खंडेश्वरा बा माझे लवलाय पावलाय बाय माझ्या जागेच्या मालका काय चुकून झाले तर माझ्याकडे मान्यवान कर. आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काही जोडा लागला जो काही संसार आहे हा असाच कायमस्वरूपी राहू दे पक्षीदार आहेत अवधूत संजय मालक याचकडून स्वराज विकास मालक याचकडून खास राजेश भाऊसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांनी देव कधी विसरणार तुला माणसाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून चला असू द्या आहे ना भेंडी गवार आता काय तो गोडा देतो तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा. पाऊस पण बाहेर करावंच लागते थंडवूनच लागतो असू द्या. शाहीर आणि माझ्या विषयाचं ध्येय होतं शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय धनाजी वीर पाहुणे आलेले आहेत तर त्यांना एक शाहिरी मानाचा उजळा करतो. अजून या ठिकाणी बरेचसे शाहीर वर्ग आलेले आहेत. सन्माननीय शाहिरांचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत मला गुरु समान आहेत प्रभाकरचे धनावडे पाहुणे यांची देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा उजळा करून आज या समाजाचं साक्षीला सांगतो शाहीर आणि माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकले. कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती कारण विषय जो आहे तो प्रश्न उत्तराचा भाग काय प्रश्न फोडण्यासाठीच आहे का पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा. मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतो. शाहिरांचा विषय आहे की कवरेला आकडे होती बांधून जो शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं. तर मित्रांनो आज या खंडाळेश्वराच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय. शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव गाथा या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे. या वर्षी काही कोण ते नाव सांगत नाही या वर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव अशी कथा आहे. पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत त्याच्या ग्रंथाचं नाव सांगत होता की भूमाता आणि गौरव गाथा याच ग्रंथाच्या कथा साराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय. विषयाचं उत्तर आहे का शाहीर विषयाचं उत्तर असं आहे भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे श्रीरूपातली पृथ्वी माता गेलं दिलं. कथा मित्रांनो अशी आहे राजा आणि त्याचा परिवाराची पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथू नावाचा एक पराक्रमी राजा जो राजा ही दक्ष राजा बोल गेला. त्याचे वडील वेद त्या पृथ्वी राजाच्या वडिलांचं नाव होतं वेद. हे अत्यंत अन्यायी क्रूर आणि राजे होते ज्याच्या पापामुळं संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता. परंतु राजा पृथू हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखं प्रेम करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं. पारशाची आर्ची नाही पृथूची आई पृथूची पत्नी तिचं नाव होतं आर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथू स्वतः गाडीवर बसला तेव्हा प्रजेची अवस्था अन्न वाचून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथूचे मन रवले आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथूला असं सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुले ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात जपून ठेवले आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथ्वीने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न घेऊन आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केले. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हरवून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथूसमोर प्रगट झाली. स्त्री रूपात प्रगट झालेल्या भूमातेनं राजा पृथूचा शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला. तिने राजाला आणि त्या प्रजेला ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी भराच्या म्हटलं जातं असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं
पृथ्वी मातेने सांगितलं, हे प्रजाहित राजा पुत्र, धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर, कुदळ, फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणे घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल, तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना, कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट, वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकट आणि इडापिडा दूर होऊन जातील आणि ही संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाहीर माझ्या वाचनातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मगाशी सांगितले भडदोस गटाच्या 2 शाहिरांचे तुम्ही विषय फोडले. गेल्या वर्षी शाहीर संदीप महोत्सव तुम्ही विषय फोडला आणि ह्या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे, कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाला या ठिकाणी म्हणून चला आता आहे ना, अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे बघाच नाही म्हटलं. ही गाणी सगळी गुरांक जाऊन पाठ केलेली आहे. हे गुरांक जाऊन आलं पण शिकलं, ही अशीच गाणी यांनी पाठ केलेली आणि म्हणून अरे काय बोलू बुवा तुम्ही म्हणता नशीब तरी अरे घाना जो भरी नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झालाय, मंत्राष्टका झाल्या, आता मला वाटतं लग्न पण लावले. आता बहुतेक मला वाटतंय लो लावला, थंडावला, कोल्हापूरचा पानाळा, कुठं कुठं जायचं कार्यक्रम सगळा इथं. आणि म्हणून चला पहिला विषय बुवा, रात्र थोडी आणि सोंगाबाद मोजून बुवा, कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय, आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा झोमट उद्या मुंबईत पण होणार. आणि म्हणून चला विषय काय बघा, पहिला विषय शाहिरीला गातोय, म्हणायचा आहे काय का, अरे मरदा सारखा मरदा खरा, मग विचार नाही सगळ्याला तू पुरा, लांबून रे तोंडाला काळ फार. इंद्राची पत्नी सचिन आपल्या नवऱ्याला काय सांगितलं आहे का, अरे मरदा सारखा मरदा तू खरा, मग विचार नाही केला सजरा, लांब हो रे तोंडाला काळ फार. तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा, त्याचा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा.
बुवा. प्रेमाने नामवंत शाहीर आहेत, घोडगाड्याचे शाहीर आहेत, हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्या देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. काय मित्रांनो, विषय काय आहे? आमचे डेरे दादा सूरज मालपेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल, नामवंत कलाकार तुम्ही. मला खरं सांगा, मी तुम्हाला दोषच देत नाही, तुम्ही सर्व पोरच म्हणजे या ठिकाणी आमची सगळी सीएसपीची टीम आहे. हे क्रीडा आहेत, क्रीडा कुठे काय पंचायत गाणे हे क्रीडा आहेत सगळं मित्रांनो आहेत. मला खरं सांगायचं की मोठमोठं गाण गमत मध्ये करण्या एक गाणं जर ओवाळी ताला चला गायला असला शक्ती तुला सोडून दे काय म्हणतो सोड वा हो वा. ही खोली नाही आहे आलेली, ही लय हुशार आहे. ही खोली नाही, तुम्ही खाली चार खाली पाच ते वाटणं शकताय खाली. आमच्या डेरे दादा म्हणतायत म्हणतील काय माहिती नाही, आपण म्हणतात मी यालाच गाणार घर आणि कुठं काय विषय काय मित्रांनो, शाहिरांचं बाकी काय नाही. एक जर विनोदाचा भाग सोडला हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे. बघायला आणि मी काय म्हणतो ना बघण्याचं गोंदायचं शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून जातो ना त्याला महत्व नाही. मी लाईव्हला शाहीर देतात काय लोकांना देतोय ना, किती तालत गाठव आहे, किती सुर गाठव आहे, याच्यावर शाहीर आणि म्हणतात ह्या टोपी घाला मला लाच वाटत वाटते घाला म्हणतात होडका आणि दोडका. अरे येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा, येड्याची जत्रा कारभारी सत्रा याला इथं कोण विचारत नाही. तुम्हाला सगळं आज गागारला आहे. बाबा माझा एवढा गाजरला आहे, पाटणा शोधता आहे वाजवणार माझं हो आपलं आहे ना, इथं घे तिथं घे. आणि शाहीर सचिन दादा जरा उठा वरती एक मिनिट उठा. पण आज सांगतो या सर्वांच्या साक्षीनं याचं क्रेडिट नांगोरे बोवांना द्यायचं नाही आणि ते तुम्ही घ्यायचं पण नाही. हे म्हणतात ह्याला टोपी घाला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घालतो. याला तुमच्या डोक्यावरची टोपी याच म्हणजे आज मला लाज वाटते. आज या माझ्या कामदेव आंबेडकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सर्वांना घालतो. सर्वांच्या साक्षीने घालतो, सगळ्यांच्या साक्षीने टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी लोकांना टोपी घालून टोपी लावण्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. पण आज या समाजाच्या साक्षीने टोपी घालतोय. बोवा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीने बोवा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट घ्या. बोला माझ्यावर टोपी घालता या उठून टाकीन वर्षामध्ये म्हणून दुसरा विषय चला शाहिरांनी माझ्या गवळीच्या उत्तर दिलं आहे ना. त्या शाहीर काय म्हणतात ऐका, माझ्या गवळीची चाल दिली आणि त्याच्यामध्ये बुवा म्हणतात काय म्हणतात माझी लाडाची तू गुणाची बाय बायान हाय ही मोठी, बाय बायान हाय ही मोठी करू नको समाची खोटी हातात धरून बोटी. परत म्हणतात नावाला आधी कशी दिसली उद्या खेळाची होईल मोठी हातात माझी गोटी. एक कशाला दोन दोन धरत गोटी धराय मलाच दिलीस ना. एका गोटीत काय व्हायचं आणि काली कशाला करते, एक पांढरी असते तर दोन दोन धरत, एक काली धरतो एक पांढरी धरतो. विषय संपला. काय बोलावं एकच गोटी कशाला धरू, लंगोटी तसा धोनी खाली सांगितलं धोनी पकडलं सोडायचं अशा आवडून धरण उद्या तुला खेळायला कामाला येते. आणि म्हणून शाहिरांची गावड काय न देवा आहे ना. अरे गावड्याच्या तो इथं काय होतं माहितीये साऊंड आहे ना मित्रांनो, रिवर्ब उलटा फेकतोय त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही. ते काय म्हणतात अगं गावड्याच्या आहे ना मंदा छंदा आणि गुंदा काहीतरी बोललं तर मला काय ऐकायला आलं थोडं निवडून घेत नाही का. अगं गावड्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या बिंदा, भेटाया आल्या बिंदा तरी त्यांची केली सका तू निंदा. हे लग्नाची गाणी सगळी ही गाणी आहे ना सगळी लग्नाची पाठी गोराशी जाऊन एवढं शिकत नाही का. बरं चला आता काय मी पण आता कसा उत्तर द्यायला जातोय बघा आहे ना. मंदा आणि चंदा मी पण काय ना बघ बसल्या रिकाम्या चंदा मंदा, बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली गुंदा. हो गुंदा की मंदा माई शिकलेली नव्हती काय मंदा माई
म्हणून त्यातीच म्हणा आणि जोडीला ह्यांची होईल पुन्हा कशाची ऐका बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली गुंडा. तर आता काय म्हणते कानाला त्यांची कशाला करू निंदा, मी त्यांची कशाला करू निंदा, कानावाला घरी हाय कामधंदा. काय त्यांची निंदा करायची एवढीच मला काम आहे, माझ्या घरात काय मला काम नाही. त्यांची कशाला करू निंदा, कानावाला घरी हाय कामधंदा. शाहिरीने सुद्धा भारी चांगलीच केली, मी काय वाईट म्हणत नाही, पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मगाशी म्हणतो ना यांना मला कसा प्रॉब्लेम होईल एवढा चांगला नवरा. आता मला म्हणतात चमचमती बाई भले काला असू दे पण नवरा माझा आहे, एवढा चांगला नवरा असतो ना मला त्याला प्रॉब्लेम कसा मला प्रॉब्लेम आहे हे विषय कसा आहे का. हा आता मित्रांनो सर्वीकडे आहे ना भात लावण्याची कामं चालू आहे, ऐका रे पोरांनो, ऐका नगराचा भाल लावतो ना म्हणून विषय कसा बघा. अरे लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम आहे याचा हो चंदन कोपराने धरून ठेव बदल म्हणतोय. अरे लांब दोऱ्याला म्हणजे कास केला गोवा गोवा कासरा लांब ठेवलाय करून सचिनाचा विषय कसा आहे बघा. अरे लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम आहे याचा हो पहिलं. बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका होती. या कासरीला जो बांधून ठेवला पाहिजे ना लहान दोरीची ठेवली पाहिजे ना याला सोडायचं नाही. याला सोडू नका तुम्ही सैल, याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल, खरा नागराला काला हवं, याला सोडू नका तुम्ही सैल, खरा नागराला काला हवं. गटाचा पण भाग दिला चाल नाही कोणाचा. शाहीर काय माहितीये तुम्ही माणूस मारून जा, मी तुम्हाला वाईट नाही म्हणत, पण बारी ही बारीच्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा शाहीर अजून पण सांगतो, एवढे चांगले हिरे तुमच्याकडे सर्व कलाकार सर्व संगीतकार त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या. त्यांना इकडे आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही. पंकज दादा घाणेकर मोठेपणा नाही सांगावं पंकज दादांनी
कुठल्या कार्यक्रमाची कधी राजेश प्रॅक्टिस घेतो काय जायचा मोबाईल उघड स्केल काय चला चला वाजवा काय विषय होता प्रॅक्टिस हा विषय हो मोठेपणा नाही बुवा हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती की आपला बुवा म्हणजे कुठेतरी सुराला हलत पण स्केल काय मात्र सोडायचा हा विषय काय म्हणून पुढचा विषय यांनी लक्ष दिलेला आहे रोशनी राजेंद्र मानसी चौगुले ताई खास गोवांसाठी ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचा आणि म्हणून एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत बाबू दादा पाटील यांच्यावर ते गाणं झालं पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयची निकम माऊली यांच्यासाठीची फरमाईश आलेली आहे गोवा काही शाहीर असं म्हणतात गाणाराचा पोरगा कधी गाणारा झाला नाही शाहीर जिथं रुजतं ना तिथं स्वीकतं आणि म्हणून गोवा गाणाऱ्याचा पोरगा गाणारा झालाय गोवा विषय आहे या ठिकाणी आई जगासाठी म्हणायचं आहे असं महादेव मोठा जगी मग त्याची आरडाळी पार्वती हीच यार बाळाची सती नाही डोंगरावर नाचती विषय आहे मनानं प्रेमळ मोठं आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट असा माणूस बघा हा रेट असा माणूस बघा हा रेट दिलदार आहे तू बाबू शेठ असा माणूस बघा दिलदार आहे तू बाबू शेठ आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट असा माणूस बघा हा रेट दिलदार आहे तू बाबू शेठ असा माणूस पंचक्रोशीय वाढत गावाचा आहे प्रेमळ या स्वभावाचा नाही गर्व भीमन नावाचा आहे वाटीत खरंच रामाचा जनसंपर्क त्यांचा थेट काम होता यथाचा पोट जनसंपर्क त्यांचा थेट काम होता यथाचा पोट असा माणूस बघा हा ग्रेटर दिलदार आहेच बाबू शेठ असा माणूस बघा हा ग्रेटर दिलदार आहेच बाबू शेठ आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोगपाठ उशीर पण बराचसा होत चाललाय 1:15चा ढोका झालाय या ठिकाणी फरमाईश आलेली आहे हा माझ्या बारीचा विषय मित्रांनो शेवटचा भाग असेल माझ्या गुरुवर्य आदरणीय विजय चिडिको यांच्यासाठी फरमाईश आलेली आहे ते त्यांनी एका मोकळे ठिकाण ठेवावी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा आपण सांगता करूया हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी आयोजकाच्या फरमाईश आलेली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करतील त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि एका छोट्याशा गीताला सुरुवात करतो. Ah
पुन्हा एकदा आमचे सचिन दादा मालक आणि सर्व आमची या ठिकाणी मंडळी या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा क्षेत्राला दिली. तर त्याचप्रमाणे माझ्या सर्व रसिकांना त्या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो, एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वच या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी आभार मानतो. शरण समजा शाहीर लहान त्रुटी चुकून जर काही मोठा शब्द गेला असेल, उन्हा शब्द गेला असेल, ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक भरतात घ्या, शाशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं साक्षी मित्रांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन